आज आपण सायन्सबद्दल बोलणार आहे. सायन्स थोडं म्हणजे वैज्ञानिक स्वरूपात आहारात कोणते घटक काय कसे बघतात काय असतं ही जी माहिती देणार आहे. हे पुस्तक आहे. हे पुस्तक आम्ही वाचत असतो. आम्ही डायटिशियन लोक म्हणजे तुम्हाला हे पुस्तक दिसतं का बघा, दिसतंय का? हां, हे पुस्तक भारतातील म्हणतोय मी, भारतातील प्रत्येक अन्नपदार्थात, भारतातील गावापुरतं तालुक्यापुरतं जिल्ह्यापुरतं नव्हे, भारतातील प्रत्येक अन्नपदार्थात फॅट कार्बोहायड्रेट्स जेवढं काय प्रोटीन मिनरल्स कॅल्शियम जे काय घटक अन्न त्याच्यात असतात ते सगळं ह्याच्यामध्ये आहे. मी काय म्हणतोय, भारतातील प्रत्येक अन्नपदार्थात जे काय न्यूट्रिशन व्हॅल्यू असते ती या पुस्तकातून आम्ही काढतो. या पुस्तकातून काढून डाएट प्लॅन लिहून दिला जातो. तर हे फक्त कुठल्या तरी एका गावातलं तालुक्यातलं जिल्ह्यातलं विभागातलं राज्यातलं आहे, भारतातलं म्हणतोय. हे जर मी तुम्हाला सांगत बसतो हे सगळं वैज्ञानिक आहे. हे वैज्ञानिक आहे सगळं. तुम्हाला ह्याच्यात क्लिअर कळणार कोणत्या पदार्थात किती 100 ग्रॅमला किती घटक आहेत कंटेन आहेत ते. पण जर मी हे जर तुम्हाला सांगत बसलो विज्ञानातलं, तुम्ही घरातलं ताट जर जेवायला वाटलं ताटात तुम्हाला कळणार पण नाही. मग खाताना पण विचार करायला लागेल, अरे मी फॅट खातोय कार्बोहायड्रेट्स खातोय प्रोटीन खातोय कॅल्शियम खातोय का काय खातोय, इतकं कन्फ्यूज होऊन जाईल. म्हणून मी काय सांगितलंय, विज्ञानाच्या गोंधळात पडायचं नाही. विज्ञानाच्या गोंधळात पडायचं नाही. आपल्या घरात काय होतंय, भाकरी होत्या चपाती होत्या भात होतोय चहा तर असतोय सकाळपासून सुरुवात. विष म्हणणाऱ्यांनी थांबवा. मग ह्याच्यावरती आपल्याला काय पर्याय केला पाहिजे हेच करायला पाहिजे ना. का सगळ्या लोकांना मी हे रोज पुस्तक वाचत सांगत बसू, कशात किती कंटेन आहे काय आहे काय उपयोग आहे. तुम्ही जेवणार पण नाही. जेवायचं का कामधंदा करायचा का पैसे कमवायचे का घर चालवायचं का शेती का करायची काय करायचं. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं गोंधळात पडायचं नाही. आपल्याला फक्त सांगतोय तेच योग्य प्रमाणात खायचं आहे. फक्त मी काय म्हणतोय, संतुलित योग्य प्रमाणात खायचं आहे आणि जे खातोय ते बर्न करायचं आहे. म्हणजे व्यायाम करायचा आहे. व्यायामाला कारणं सांगायची नाहीत, व्यायामाला सुरुवात करायची आहे. आणि अशाच अधिक माहितीसाठी मी आहेच. आणि ज्यांना कुणाला लय माहिती पाहिजे असते मी आहे. टेन्शन घेऊ नका, पण लय दंगा करू नका. आपलं ज्ञान आपल्यापाशी ठेवा. आमच्या लोकांना मराठी लोकांना लय कन्फ्यूज करून सोडायचं नाही. त्यांना घरात जे आहे त्याच्यातून कसं करता येईल ह्याच्यावरती लक्ष द्यायचं आणि त्यांना पॉझिटिव्ह करायचं आहे. अधिक माहितीसाठी फॉलो करा. धन्यवाद.